47 धावांचा विजय उद्दिष्ट समोर ठेवलंय. पाहूया कशा प्रकारे सामना होतोय. कारण गोलंदाजीचा जर विचार केला तर श्रेयस सारखा बलाढ्य गोलंदाज पाहायला मिळतोय. एस आंबेडकर यांनी त्या ठिकाणी 15 चेंडू खर्च करत असताना धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. तेच एस फणसकर याने 9 चेंडू खर्च करत 8 धावा जमवलेत. त्यानंतर रोहन याने 2 चेंडू खेळून धाव जमवले. त्याचा जर विचार केला तर सायल आटकर याने 11 धावा खर्च करत गडी बाद केलाय. 2 षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती सायूच्या दरम्यान. सामना करो या मरोची स्थिती असताना पाहूया तर हा सामना कोण जिंकेल त्याच्यावर क्वालिफायचा ठरवला जाईल. गोलंदाजीसाठी आलाय श्रेयस तस्कर. धावांचं उद्दिष्ट समोर असताना धावसंख्या झाले 46 धावा आणि 47 धावांचा उद्दिष्ट असताना पाहूया सायू कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. पाहूया पुढचा चेंडू वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिल्या षटक घेऊन आलाय श्रेयस फणसकर. पाहूया कशा प्रकारे केला जातोय पहिला चेंडू. या ठिकाणी मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता परंतु सन्मान दिला चेंडूला. एक चेंडू होता त्याला सन्मान दिलाय आणि खराब चेंडूचा मात्र पुरे फायदा घेणार त्यात मात्र शंकाच नाही. सायूची फलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मात्र मी म्हटल्याप्रमाणे झालंय त्या ठिकाणी भविष्यवाणी मात्र खरी खरी करताना पाहायला मिळतोय साहिल आडवेरीकर. कशी फलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजापूर तालुका गाजवून सुटणारा फलंदाज मात्र पाहायला मिळतोय त्या ठिकाणी साहिल आडवेरीकर. त्या मागेच झालेल्या जैतापूरमध्ये एक बेस्ट बॅट्समन त्याने किताब मिळवला होता आणि सोन्याची अंगठी त्यांना मिळाली होती. पाहूया पुन्हा एकदा त्या ठिकाणी खेळायला त्या झेडपीएल मध्ये पुन्हा एकदा सुरेख अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळते. सुरेख असं चौकार मला का ओळखलं जातंय त्या ठिकाणी दाखवून देत आहेत. आयकॉन टू आयकॉन त्या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. परंतु धावसंख्या झाले 9 धावा 3 झालेत आणि 9 धावा आपल्या संघासाठी जमावलेत सायू याने. पाहूया पुढचा चेंडू. पाहूया पुढचा चेंडू सायूसाठी त्याचा सुरेख 3 चेंडू चौकार खेचलेत आपल्या संघासाठी. काय फलंदाजी पाहायला मिळतोय सायूच्या दरम्यान. धावसंख्या झाले 13 धावा. वैयक्तिक धावा सुद्धा 13 पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे सायूच्या दरम्यान 4 चेंडू झालेत. पाहूया येणारे पुढील 2 चेंडू चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. काय फलंदाजी अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. त्या प्रकारचे पाहायला मिळते. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळतोय. हा मात्र सुटकावा लागेल परंतु अवांतर चेंडू फेकलाय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया पुढचा चेंडू त्याचा हा मात्र सुरेख जातोय त्या ठिकाणी मात्र रक्षण मात्र सुरेख पाहायला मिळतंय पियुष डोरलेकर. साठी आलाय राज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी असेल पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 24 चेंडूवरती एक धावा जमवायच्या आहेत. त्या प्रकारे होतोय सामना पाहूया. त्या ठिकाणी मात्र बीट केलं जातंय. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने पाहायला मिळतंय पियुष डोरलेकर याचं. पाहूया पुढचा चेंडू.
राजाचा साठी हा मात्र चेंडू सुरेख फेकला होता, परंतु तितकं चांगला टायमिंग पाहायला मिळाला. चेंडू गेला जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 29 धावेची गरज असेल. 22 चेंडू आणि 29 धावा. धावसंख्या झाली 18 धावा. पाहूया पुढचा. हा मात्र सुरेख चेंडू त्या ठिकाणी मात्र त्रिफला उद्ध्वस्त झालाय. ते कसं गोलंदाजीचा नमुना पेश केलाय त्या ठिकाणी पाहायला मिळतो. धावसंख्या झाली 18 धावा. 18 धावेवरती पहिला धक्का मिळालाय तो म्हणजे चार संघाला. आता मात्र 21 आणि 29 धावा पाहायला मिळतात. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र सुरेख चेंडू फेकला जातोय. थोडंसं बीट केलं जातंय पप्पू याला. आता मात्र 20 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल. 18 धावावरती रोख धरलं जातंय. राजाची गोलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळते. पाहूया कोण होतं या ठिकाणी. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्रिफला उद्ध्वस्त केलाय राजाने. काय गोलंदाजी सजवली जाते. एका बाजूने खिंड लढवत असताना सायू मात्र एका बाजूने विकेटची गळती पाहायला मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे राजच्या दरम्यान. आता मात्र जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 29 धावा. फलंदाजीसाठी आला आकाश लाकडे, एक नावाजलेला फलंदाज मॅन फ्रॉम कासारवेली पाहायला मिळतोय. तर चेंडू या ठिकाणी मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला. ग्राउंड शॉटच्या दरम्यान चेंडू गेला सीमापार 4 धाब्यासाठी. त्या ठिकाणी मात्र धावसंख्या थोडीशी वाढलेली पाहायला मिळते. धावसंख्या झाले 22 धावा. 2 गडी बाद, 2 षटक संपले. त्या ठिकाणी मात्र 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना पाहायला मिळतोय. पाहूया सायू कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. पाहूया असेल गोलंदाजीसाठी. हा ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू फेकला जातोय. चेंडू जातोय सीमापार 4 धावेसाठी. त्याच गावातून दोन्ही फलंदाज गोलंदाज पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असणारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय सीमापार म्हणजे येतोय षटकार. म्हणजेच सरकल बाद झालाय त्या ठिकाणी सायल आडिवरेकर. मोठा धक्का मिळाला. आता मात्र कलाटणी मिळू शकते कारण त्यांचे मोठे 3 गडी बाद झालेत. आता मात्र साई याची जागा घेण्यासाठी जातोय. यश तांडेल एक त्यांचा आयकॉन म्हणून पाहायला मिळतो. धावसंख्या झाली 26 धावा. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. पाहूयात जर या 4 चेंडूवरती अजून एक मोठा धक्का मिळाला श्रेयू याने तर कोणती तरी मोठी त्या ठिकाणी कलाटणी मिळेल आपल्या संघाला. परंतु त्या ठिकाणची ताकद मात्र पाहायला मिळाली यश तांडेलच्या दरम्यान. अप्रतिम अशी फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असणारा हा फलंदाज यश तांडेल. गोलंदाजीचा जर विचार केला तर श्रेयू असेल. पाहूया श्रेयसची गोलंदाजी. त्या ठिकाणी मात्र थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अवांतर फेकला जातो. धावसंख्या मात्र झाली 27 धावा. आता मात्र 16 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. 16 चेंडू असतील आणि 20 धावा जमवायच्यात. परंतु फलंदाजी मात्र तरबेज पाहायला मिळेल. कारण यश तांडेल याची फलंदाजी अफलातून पाहायला मिळते. मी कित्येक वेळा त्याची फलंदाजी सुद्धा पाहिली. त्या ठिकाणी मात्र सुरेख अशी त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मात्र अप्रतिम वळणदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. पाहूया रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजे रकमाई संघाने. त्या ठिकाणी मात्र थोडीशी अपील मोठी पाहायला मिळाली. श्रेयस फणसकरच्या दरम्यान डिसिजन पेंडिंग पाहायला मिळते.
ठिकाणी मात्र डिसिजन आलाय. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला वळणदार गोलंदाजी पाहायला मिळाली. काय वळवला होता चेंडू त्याने लेग स्टिकच्या इकडचा चेंडू वाईटच्या दिशेने वळवला होता. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु एक धाव पळून पूर्ण केले दोन्ही फलंदाज. आता मात्र साठी 14 चेंडू आणि 29 धावा. 2 चेंडू श्रेयसचे पाहायला मिळतायत. 14 चेंडू 19 धावा. आता मात्र थोडंसं समीकरण बदलत जातंय. 47 धावांचा टार्गेट समोर असताना 28 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी स्टार संघाने. या ठिकाणी मात्र काय गोलंदाजी, परंतु थोडंसं वाईट चेंडू दर्शवला जातोय. थोडंसं वळणदार गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र 14 चेंडू 18 धावा पाहायला मिळतात. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते दरम्यान. थोडंसं त्या ठिकाणी मात्र सुरेख अशी गोलंदाजी काय समजत नाही. त्या ठिकाणी यश तांडेल याला जखडून ठेवण्यामध्ये यश आलंय, ते म्हणजे श्रेयस याला. पाहूया कशा प्रकारे शेवटचा चेंडू असेल षटकातील. त्या ठिकाणी मात्र 2 धावा जातात. त्या ठिकाणी धावसंख्या झाली ती म्हणजे 1 धावा. 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 8-8 धावा खर्च कराव्या लागतील. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावा असताना पाहूया कोण येतंय गोलंदाजीसाठी. गोलंदाज असेल सुबोध. या ठिकाणी जर मी विचार केला जातोय, मला वाटतं तर शेवटच्या षटकामध्ये जर आपण श्रेयस याला जर 6 धावा जरी ठेवला तरी सामना मात्र सुरेख असा पाहायला मिळेल, कारण वळणदार अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजीसाठी असेल तो म्हणजे सुबोध. पाहूया फलंदाजीसाठी असेल आकाश. आकाश याला जकडून ठेवावं लागेल. सामना आपल्या बाजूने जर खेचायचा असेल तर आकाशाची फलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळते. त्या ठिकाणी एक चौकार ठोकला आपल्या बॅटमधून. 3 खर्च केल्यात आणि 6 धावा जमवल्या आपल्या संघासाठी आकाश याने. परंतु पाहूया सुबोध याचा पुढचा हा मात्र शॉर्ट पिच चेंडूचा आज पुरेपूर वापर केलाय. चेंडू केलाय सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. त्या ठिकाणी शॉर्ट पिच जातोय. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावेची गरज. पाहूया कशा प्रकारे होतोय सामना. सामना मात्र रंगतदार होताना पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूवरती 16 धावा जमवतात का पाहूया. परंतु येणारे 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूवरती 12 धावा जमवायच्यात. पाहूया कशा प्रकारे होतोय सामना. हा मात्र थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून वाईट चेंडू दर्शवला जातोय. 11 चेंडू 11 धावा. पाहूया कोणाच्या बाजूने झुकला जातोय सामना. 11 चेंडू 11 धावा असताना त्या ठिकाणी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. श्रेयू मात्र पुरेपूर आपलं योगदान देताना पाहायला मिळतोय. फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा सुरेख अशी या ठिकाणी मात्र छाप सोडली जाते. पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र सामन्यामध्ये कलाटणी मिळाले. 9 चेंडू 11 धावा. पाहूया कोणाच्या बाजूने झुकला जातोय सामना. 9 चेंडू आणि 11 धावा असताना पाहूया येणारे 9 चेंडू असतील आणि 11 धावेची गरज आहे, परंतु आकाशाची फलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळते. या 3 चेंडूवरती पाहूया धावा जमवतात आपल्या संघासाठी. त्यानंतर गोलंदाजीचा जर विचार केला तर शेजारची गोलंदाजी असेल. त्या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र सामन्याला कलाटणी मिळाले. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 11 धावेची गरज. 8 चेंडू आणि 11 धावेची गरज. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू वरती पाहूया किती धावा जमवतात. 8 चेंडू आणि 11 धावेची गरज असताना 36 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. फलंदाजीसाठी आलाय निशांत. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी विजयाची एक आशा घेऊन आला आपल्या संघासाठी. कशा प्रकारे होतोय पाहूया. 4 गडी बाद झालेत आणि पुढचा चेंडू घेऊन आलाय सुबोध आपल्या संघासाठी. पाहूया 8 चेंडू आणि 11 धावेची गरज असताना या ठिकाणी मात्र चेंडू झाला सीमा पार 4 धावेसाठी. काय फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. बॅटच्या पट्ट्यामध्ये सोडलेला चेंडू होता. ओव्हर पिचचा चेंडू होता. चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. आता मात्र 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. 7 चेंडू आणि 7 धावा. हा जर चेंडू निर्धाव आला तर नक्कीच मज्जा येईल या सामन्यामध्ये. पाहूया येणारा पुढचा चेंडू कशा प्रकारे येणार आहे. या चेंडूवरती हा मात्र सुरेख चेंडू. त्या ठिकाणी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी मात्र बाद झाला जातोय. बाद झालाय म्हणजे स्ट्राईक चेंज. नवीन फलंदाज मात्र स्ट्राईक वरती नक्कीच येणार. षटक त्या ठिकाणी संपलं जात आहे. फलंदाजीसाठी असेल तो म्हणजे अनुज आलाय फलंदाजीसाठी.
पाहूया 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7 धावा, 7 धावा 6 चेंडू, 2 चौकार ठोकावे लागतील. पाहूया, परंतु श्रेयूची गोलंदाजी मात्र त्या प्रकारची पाहायला मिळते की गोलंदाजीचा जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी. अनुजाला फटके ठोकावे लागतील. पाहूया कशा प्रकारे होतोय सामना. 6 चेंडू आणि 7 धावा. विकेट मात्र 5 गडी बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला होता, परंतु 7 धावा डिफेन्स करायचे त्याला श्रेयू याला. या ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू फेकला जातोय, चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा. पाहूया 2 चौकार ठोकावेच लागतील. 5 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना डबलच्या मदतीने सुद्धा सामना विजयी केला जाईल. या ठिकाणी मात्र काय गोलंदाजी, तरबेज गोलंदाजी, वळणदार गोलंदाजी, फसवलं जातंय श्रेयू याने. गोलंदाजी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूवरती 7 धावा जमवायच्यात आपल्या संघाला. 2 चौकार ठोकावेच लागतील. पाहूया श्रेयूची गोलंदाजी मात्र तरबेज पाहायला मिळते. सामन्याला मात्र रंगतदार या ठिकाणी. 4 चेंडू 7 धावा. पाहूया काय करशील आता अनुज भावा. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र यश त्यांच्या वेळेत घेत चेंडू गेलाय, त्रिफलाची झालाय. काय गोलंदाजी, श्रेयू मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. एकना चेंडू फेकला होता. जिंकण्यासाठी 3 चेंडू 7 धावेची गरज असेल. जिंकण्यासाठी 7 धावेची गरज असेल. सामना जर आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना पाहूया श्रेयू मात्र फलंदाजीसाठी असेल. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू फेकला जातोय. आता मात्र काय चेंडू, मी म्हटल्याप्रमाणे श्रेयस याला तुम्ही 6 धावा ठेवल्या तर नक्की डिफेन्स करू शकतो, कारण गोलंदाजी वळणदार पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी सुरेख केली जाते. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू फेकला जातो. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 6 धावेची गरज, म्हणजे षटकार ठोकला तर फलंदाज बाद. परंतु या ठिकाणी 6 धावेची गरज. मी म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी बदललं जातंय समीकरण. 1 चेंडू आणि 6 धावा. मला वाटत होतं की साहिल आडवीरकरचा संघ मात्र क्वालिफाय होऊ शकतं, परंतु डिफेन्स काय केलं जातं. या ठिकाणी मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. काय गोलंदाजी श्रेयस आंबेडकर या ठिकाणी क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली श्रेयस आंबेडकर याची. मला त्याचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. काय गोलंदाजी सजवली. 7 धावा डिफेन्स केला. त्या ठिकाणी 1च धाव खर्च केलाय. ऑल द बेस्ट असेल तुझ्या पुढच्या या सामन्यांसाठी सुरेखास. या ठिकाणी फक्त 7 फक्त खेळाडू खेळलेत या सामन्यामध्ये आणि 7 धावा शेवटच्या षटकामध्ये पाहिले होते. काय त्या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतंय. विठ्ठल रखमाई संघाकडे उचलून घेतलं जातंय श्रेयू याला. हॅलो हॅलो हॅलो. आजचा हिरो श्रेयस याला मी मैदानात बोलवतोय. श्रेयस, राजन मोरे यांना श्रेयससाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अतिशय अटीतटीचा सामना, जो आपण मॅच सुरू होण्यापूर्वीच म्हटलं होतं की करो या मरोचा हा सामना आहे. आणि श्रेयस, तू प्रेशर मध्ये शेवटची जी ओव्हर होती ती अतिशय दोन्ही संघासाठी उपयुक्त होती. करो या मरोची होती, जशी सुरुवातीला आपण चर्चा केली होती. काय वाटलं होतं तुला की बाबा हे शेवटचे जे आता आहेत, म्हणजे हा आपला जो साई आउट झाल्यानंतरचा जो विषय होता, त्याच्यानंतर थोडंसं प्रेशर रिलीज झालं की प्रेशर वाढलं तुझं? जेव्हा साईची विकेट गेली तेव्हा थोडं वाटलं की म्हणजे बॉलिंगवरती मॅच काढू शकतो. आणि आधीच्या मॅचमध्ये पण थोडी बॉलिंग चांगली झाली होती, त्यामुळे 7-10च्या आतमध्ये कुठले असते डिपेंड केले असते. कॉन्फिडन्स होता थोडा. व्हेरी गुड, फर्स्ट क्लास, मस्त तू खेळलास. आणि हे तुझ्यासाठी बक्षीस आलेलं आहे. हे बक्षीस त्यांच्याकडनं आपण स्वीकारायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून सुद्धा या सामन्यामध्ये आपल्याला प्राइज मिळत आहे. मी सुरेश वासावे यांना विनंती करतो.